माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत। तर आज मी अशी रेसिपी करून दाखवणार आहे जी की माझ्या आजीची खूप फेवरेट होती। ती म्हणजे पिठलं, आपलं महाराष्ट्रीयन पिठलं। आणि आपण महाराष्ट्रीयन घरांमध्ये पिठलं होतच असतं। जेव्हा भाजी कमी असते तेव्हा सुद्धा आपण ते करतो, पण कधी कधी तर आमच्याकडे भाजी असून सुद्धा आमच्या आजीला पिठलं इतकं आवडायचं की ती करायला सांगायची। तर हे असं महाराष्ट्रीयन पिठलं ज्याच्यासाठी पदार्थही कमी लागतात आणि झटपट होणारं पण आहे आणि चविष्ट पण लागतं आणि तुम्ही पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता आणि भातासोबत सुद्धा ते छान लागतं। तर त्याच्यामुळे हे असं स्वादिष्ट पिठलं आता आपण बघूया की मी कसं करते। जे साहित्य लागतं त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम डाळीचं पीठ आपण घेणार आहोत। हे 2 ते 3 चमचे मी डाळीचं पीठ घेतलं आहे आणि आपण ताकातलं पिठलं करणार आहोत त्याच्यामुळे दही घेतलं आहे। हे पण 2 चमचे दही आहे आणि आंबट दही असेल तर थोडं कमी घेऊ शकता किंवा आंबट आवडत असेल तर मग काही प्रश्न नाही। आणि आपल्याला फोडणीसाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्याच्यामध्ये आहे लसूण। तर लसूण थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं कारण मी ताकातलं जे पिठलं आहे त्याच्यासाठी कांद्याचा वापर नाही करत। मग मी लसूण, थोडासा आल्याचा तुकडा, त्याच्यानंतर 2 मिरच्या, एक थोडी तिखट जास्त आणि एक कमी तिखट असं मी घेतली आहे आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर। तर या गोष्टी ज्या आहे त्या आपण बारीक करून घेऊ आणि मग त्या फोडणीमध्ये घालू आणि त्याच्यामुळे ना स्वाद खूप वाढतो पिठल्याचा, टेस्टी होतं ते जास्त। त्याच्यामुळे नुसतं चिरून न घालता आपण त्याला थोडंसं क्रश करून घालू तर त्याने टेस्ट वाढते। आणि मसाले तर आपले रेग्युलर जे आहेत तेच की जसं की हळद, तिखट, त्यानंतर धनेजिरे पूड, मीठ, त्यानंतर कांदा लसूण मसाला, हिंग आणि अगदी थोडीशी साखरही तुम्ही शेवटी घालू शकता। ती परत प्रेफरन्सवर आहे। काही लोकांना बिलकुलच गोड म्हणजे चालत नाही त्याच्यात तर त्यांनी अवॉइड करू शकता, पण थोडीशी चिमूटभर साखर घातली तर टेस्ट अजून वाढते त्याची। सगळ्यात पहिले डाळीच्या पिठामध्ये दही घालून घेतलं आणि मग पाणी घालून मिक्स करून घेतलं। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची, थोडं पातळच ठेवायचं कारण नंतर पिठलं घट्ट होत जातं। मग त्यानंतर चॉपरमध्ये लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर हे घालून चॉपरमधनं काढून घेतलं ते व्यवस्थित आणि मग त्यानंतर केली फोडणीची तयारी। तर कढईमध्ये तेल घातलं, मग जिरं, मोहरी, हिंग, त्यानंतर हे सगळं वाटण ते छान परतून घेतलं आणि परतल्यानंतर आपले जे नेहमीचे मसाले आहे ते सगळे घातले आणि ते पण छान परतून घेतले आणि मग त्याच्यानंतर हे मिश्रण त्यात घालून थोडं जास्त पाणी घातलं परत कारण पिठलं फार लवकर घट्ट होतं। मग हे छान मिक्स करून घेतलं आणि पिठलं छान शिजवून घेतलं आणि शेवटी त्यात कसुरी मेथी घातली आणि ते छान मिक्स करून घेतलं आणि मग हे आपलं स्वादिष्ट पिठलं तयार होतं। तर असं हे ताकातलं पिठलं तयार झालं आपलं। हे खूपच टेस्टी लागतं आणि खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये तयार होतं। अगदी याच्यात कांदा टोमॅटो दोन्ही घातलेलं नाही आहे, पण टोमॅटो न घालण्याचं कारण हेच आहे की ताकामुळे तसाच आंबटपणा येतो या पिठल्याला, त्याच्यामुळे टोमॅटोची तशी आवश्यकताही नसते। आणि लसूण भरपूर प्रमाणात असल्यामुळे आणि मिरच्या घातल्यामुळे आणि ते आपण कसं चॉपरमधनं खूप अगदी बारीक नाही केलं आहे तर त्याच्यामुळे ती टेस्ट याच्यामध्ये खूप छान लागते आणि हे करायला सोपं, झटपट रेसिपी। तर तुम्ही सुद्धा हे असं महाराष्ट्रीयन ताकातलं पिठलं जरूर करून बघा। मला नक्कीच वाटतंय की तुम्हाला हे सगळ्यांना खूप आवडेल। तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका।